Shubham. Shubham Chauhan. Okay. Next property fifth is division by T methods. Division by T or Laplace integrals. So this is the next property. Now in this, let us see what is the statement of this property. So given that is if Laplace of f of t is equal to f of s, then Laplace of f of t upon t is equal to integral s to infinity f of s ds. Okay, so this is the property. Now, if we know Laplace of any function, yes, it is 34 Borse. Okay. If we know Laplace of any functions, that is the Laplace of a standard function from the table. आता जो काय आपण टेबल लिहिलेला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला, तर कुठल्याही फंक्शनचा एफ ऑफ टीचा लॅपलास जर एफ ऑफ एस असेल आणि सपोज मला लॅपलास फाइंड आउट करायचा आहे आता एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी चा. ठीक आहे, म्हणजे सपोज जसं मला ई रेस टू एटी चा लॅपलास माहिती, पण मला आता ई रेस टू एटी अपॉन टी चा लॅपलास जर पाहिजे असेल तर त्याच्याकडचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रल एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डीएस. म्हणजे हे जे या साइडला फंक्शन आहे एफ ऑफ एस, ते इंटिग्रल मला घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एस आणि लिमिट काय असणार आहे एस टू इन्फिनिटी. सो दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला, दॅट इज द स्टँडर्ड प्रॉपर्टी कॉल्ड एज डिव्हिजन बाय टी ऑफ लॅपलास इंटिग्रल. Let us take example on this. Find Laplace of e raised to minus at minus e raised to minus bt upon t. Okay, we have to find out Laplace of this. Now here we will use division by t method. Division by t method. ठीक आहे, डिनॉमिनेटरला t आहे, डिनॉमिनेटरला t आहे. म्हणजे मी या जो न्यूमरेटर आहे याचा लॅपलास काढून घेणार. I will consider this numerator as Laplace of f of t and I will find out Laplace of numerator only. मग नंतर मी division by t ची प्रॉपर्टी यूज करणार. ठीक, बघा सोल्युशन मध्ये Laplace of e raised to minus at minus e raised to minus bt is equal to what? Now we know that Laplace of e raised to at is 1 upon s minus a. क्लियर, 1 अपॉन s मायनस ए. जर या ठिकाणी ए असेल तर, पण इथं कोण आहे, इथं मायनस ए म्हणजे s मायनस मायनस ए. क्लियर, या ठिकाणी टी चा कोएफिशिएंट कोण आहे, मायनस ए, म्हणून s मायनस मायनस ए. पुढे मायनस, सिमिलरली e रेस टू मायनस बीटी साठी 1 अपॉन s मायनस मायनस बी. सो इट बिकम्स व्हाट, 1 अपॉन s plus a minus 1 upon s plus b. So that is the Laplace of this function, that is f of t. We have to find out Laplace of this function, that is f of t divided by t. So by division by t, of t म्हणण्याचे division by t method, what we know? We know that Laplace of f of t upon t is equal to, what is the formula? Integral s to infinity f of s ds. So that is the formula. Clear? Now this is equal to integral s to infinity. Now what is f of s? This is f of s. Because if this is f of t, then Laplace of this Laplace of f of t is nothing but f of s. आता हे जे काय आन्सर आहे त्याचं मला इंटिग्रल काढायचं आहे. ठीक आहे, I have to find out integral of that. Let us put down the value of f of s. It is ब्रॅकेट द्यावं लागेल कारण दोन टर्म्स आहेत ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये.
So it is 1 upon s plus a minus 1 upon s plus b ds. हे डिफरन्शिएशन इंटिग्रेशन मध्ये सर्वात महत्वाचं काय असतं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? आठवतात का ते क्वेश्चन? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सिमिलरली इंटिग्रलचे क्वेश्चन आठवतात? M2 चे इंटिग्रल 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 सगळे साइनसचे नाक 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 साप 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 सगळे काढले. इकडे मध्ये काहीतरी फंक्शन शेवटी dx, मध्ये काहीतरी फंक्शन शेवटी dx. डिफरन्शिएशन और इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट याला खूप महत्व आहे. Because that is the variable you are integrating or differentiating with it. ठीक, जसं या ठिकाणी मी इंटिग्रेट कोणासोबत करतो? यस सोबत. आणि ऑब्वियसली लिमिट कोणाच्या आहे? लिमिट यस च्या. ओके, नाउ लेट अस फाइंड आउट इंटिग्रल ऑफ दिस. 1 upon s plus a आणि 1 upon s plus b चे इंटिग्रल काय असतं? स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे. इंटिग्रल ऑफ 1 upon x dx is equal to log x plus c. That is the formula. 1 upon x चा इंटिग्रल log x. 1 upon s plus a त्याचं इंटिग्रल असणार आहे log s plus a. या ठिकाणी मॉड देतात. ठीक आहे, मी ब्रॅकेट दिलाय. आपण त्याच पद्धती शिकतो. मॉड असतो ऍक्च्युअली. मॉड का असतं ते लक्षात घ्या. चला ते पण सांगू देतो. इंजिनिअरिंग तुम्ही करता तर कम्प्लीट असतं. मॉड देतात log of s plus a minus log of s plus b. मॉड का आहे? बिकॉज दिस लॉग एक्झिस्ट ओनली फॉर पॉझिटिव्ह रियल नंबर्स. फक्त पॉझिटिव्ह नंबर साठी तो एक्झिस्ट करतो. मग s प्लस a ची व्हॅल्यू बेबी s पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल डझंट मॅटर. a पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल माहित नाही आपल्याला, म्हणून आपण इथे मॉड देतो. म्हणजे ब्रॅकेटच्या मध्ये जरी आन्सर निगेटिव्ह असेल तर ते आन्सर पॉझिटिव्ह होईल. असं जस्ट इतका तो कन्सेप्ट आहे. क्लिअर? तर लॉग एक्स तर तिथे होणार 1 upon s plus a चे इंटिग्रल log s plus a minus 1 upon s plus b चे इंटिग्रल log s plus b. and now प्लस c लिहिणार का पुढे? नाही, लिमिट्स देणार. s to infinity. This is lower limit, this is upper limit. Now let us apply the limits. So this is equal to what? Now before applying the limits, आता बघा या पर्टिक्युलर फंक्शनला लिमिट्स कशा अप्लाय करायचे? तुम्ही जर का डायरेक्टली लिमिट अप्लाय केल्या तर काय होईल बघा? लॉग ऑफ इन्फिनिटी प्लस ए. आता इन्फिनिटी प्लस ए म्हणजे किती? इन्फिनिटी. हा झाला लॉग इन्फिनिटी मायनस लॉग इन्फिनिटी. ते म्हणणार 0 नाही. अशा पद्धतीने ती लिमिट अप्लाय होत नाही. इथं मला लॉगचा रूल यूज करावा लागेल. लॉग m मायनस लॉग n. ठीक आहे, लॉग m मायनस लॉग n हा रूल अप्लाय करा. and it is equal to what? It is log m upon n. So that is the rule. That is the basic formula. Rules of logarithm. Log m minus log n so जाणार log m upon n. आणि याला लिमिट्स असणार आहे s to infinity. ठीक आहे. नाउ व्हेन वी विल अप्लाय. आता बघा इंजिनिअरिंगला आपण बऱ्याच स्टेप डायरेक्ट करायचे आहेत आपल्याला. कारण आता इथे पुढची स्टेप घेणार आहे मी डायरेक्ट लिहिणार. त्याचा आन्सर काय आहे मी तुम्हाला साइडला एक्सप्लेन करेन की ती स्टेप कशी आहे. पण इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही डायरेक्टली करणार. आता या ठिकाणी लॉग ऑफ s प्लस a अपॉन s प्लस b अप्पर लिमिट ज्यावेळेस मी अप्लाय करणार त्यावेळेस काय होणार? तिथं इन्फिनिटी प्लस a इन्फिनिटी प्लस b असं नाही होणार. ठीक आहे, मग ते म्हणणार इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी 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 कट लॉग 1. आपल्या समजण्यासाठी आपण तसं समजू शकतो म्हणून मी इथे लिहिणार log 1. बट ऍक्च्युअली मॅथमॅटिकली ते कसं होणार ते आता लक्षात घ्या. याला ज्यावेळेस लिमिट अप्लाय करायचे असतात ना log s प्लस a अपॉन s प्लस b. सो वी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय s. ठीक आहे, वी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय s. न्यूमरेटर मध्ये काय होणार? log ऑफ s डिवाइडेड बाय s that is 1 plus a divided by s. Divided by the s divided by s it is 1 plus b divided by s. ठीक आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो असं करायचं असतं. सोल्युशन 11 पेजला या पद्धतीने सोल्युशन करतात आणि नंतर आन्सर लिहितात. इथं मात्र आपण डायरेक्टली आन्सर लिहिणार log 1. आता ते कसं आलं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक,
काय केलं, ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना यस ने डिवाइड केलं. लिमिट काय आहे, यस टू इन्फिनिटी. ठीक, क्लियर. आता अप्पर लिमिट मी अप्लाय करतो. अप्पर लिमिट लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ए अपॉन यस. ठीक आहे, ए अपॉन यस म्हणजे ए अपॉन इन्फिनिटी, आणि ए अपॉन इन्फिनिटी किती होणार, 0 डिवायडेड बाय 1 प्लस बी अपॉन यस म्हणजे बी अपॉन इन्फिनिटी किती होणार, 0. म्हणजे कन्सेप्ट ऑफ लिमिट. लिमिट चॅप्टर आता तर जो काय तुम्ही सिलेबस शिकले त्याच्यामध्ये लिमिट चॅप्टर काढून टाकलेलं आहे. त्याने लिमिट मध्ये या कन्सेप्ट 1 डिवायडेड बाय इन्फिनिटी दिस इज लिमिट है ना, अप्पर लिमिट आहे ही. म्हणजे मला एस ची व्हॅल्यू इन्फिनिटी घ्यायची असेल तर एस ज्यावेळेस इन्फिनिटी असेल ए अपॉन इन्फिनिटी बिकम 0. आणि देन हे अप्पर लिमिट आहे. लोअर लिमिट साठी काही नाही. लोअर लिमिट मध्ये तुम्ही बघू शकता लोअर लिमिट काय आहे, यस. म्हणजे आता अर्थ काय, यस इज रिप्लेस बाय यस. लोअर लिमिट टाकत असताना यसच्या ठिकाणी काय घ्यायचंय, मला यसच घ्यायचं आहे. म्हणजे जसं तो तसंच ठेवायचं. म्हणून लोअर लिमिट मध्ये काही लिहित नाही मी, इकडे लिहिणारच आहे. मग आता हा काय झाला, लॉग 1 प्लस 0 म्हणजे 1 अपॉन 1 प्लस 0 म्हणजे 1, लॉग 1 अपॉन 1 म्हणजे लॉग 1. अल्टिमेटली तो 0 होणार आहे, पण मॅथमॅटिकली ही प्रोसेस आहे. क्लियर. सो दिस इज अप्पर लिमिट अँड मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट मध्ये यस हॅज टू बी रिप्लेस्ड बाय यस. यसच्या ठिकाणी यसच घ्यायचं आहे. म्हणजे जसं तो तसं घ्यायचं आहे. ते होणार लॉग ऑफ यस प्लस ए अपॉन यस प्लस बी. Now log 1 is 0. Log 1 is always 0. Next, इकडे minus log of s plus a upon s plus b. ठीक. And now this becomes what? याचा आन्सर काय असणार आहे मग, मायनस लॉग ऑफ ब्रॅकेट. आता हे मायनस साइन सुद्धा लॉग मध्ये हे मायनस साइन ज्यावेळेस असतं या पद्धतीने, ते एक रूल आहे. लॉग ऑफ ए अपॉन बी is equal to minus log of b upon a. ठीक है, log of a upon b is equal to minus log of b upon a. म्हणजे ऍक्च्युली होतं काय, प्रॉपर्टी कुठली ही, हा आपण रूल शिकलो होतो, log of m raised to n is equal to n log m. ठीक आहे, हा n इथे खाली येतो किंवा खाली असेल तर तो वरती जाऊ शकतो. म्हणजे इथे n ची व्हॅल्यू किती आहे, -1. हा -1 याच्या पॉवर मध्ये जाणार बी अपॉन ए रेस टू -1 म्हणजे ए अपॉन, याच्यावरून ते डिडक्शन आहे. मग हा जो मायनस लॉग आहे त्याला मी करून टाकणार प्लस लॉग, आणि हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज होऊन जाणार. सो दॅट इज युअर आन्सर फॉर डिव्हिजन ऑफ टी मेथड. डाऊट असेल विचारून घ्या. So just for understanding or application of this property, we will take one example. We have to find out Laplace of cos 80. Okay, we have to find out Laplace of cos 80 using Laplace of sin 80. So आपण इथे example घेऊया. Find Laplace of okay, let us say this is the example. Find Laplace of integral 0 to t cos 80 dt. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी f ऑफ टी काय घेतलेला आहे मी, साइनची गरज नाही पडणार, f ऑफ टी आपण घेतलेला आहे cos 80. तर अशा प्रकारच्या फंक्शनचं जर सपोज मला लॅप्लास काढायचं असेल तर काय पद्धतीने काढणार मी, आय विल फर्स्ट यूज दिस कन्सेप्ट लॅप्लास ऑफ f ऑफ टी, कन्सिडरिंग दिस ॲज f ऑफ टी. सो लॅप्लास ऑफ cos 80 मी अगोदर फाइंड आउट करून घेणार.
लॅपलास ऑफ cos AT. सांगा बरं काय लॅपलास ऑफ cos AT कोण सांगणार? फॉर्म्युला लिहिले तुम्ही सर्वांनी नोटबुक मध्ये. लॅपलास ऑफ cos AT S upon S square plus A square. S upon A square plus A square. correct. S upon S square plus A square. So that is the Laplace of cos AT. So in this case, it is S upon S square plus A square. Okay. Now we have to find out Laplace of this particular function. So therefore, Laplace of bracket मध्ये integral of 0 to t cos AT dt is equal to what? काय फॉर्म्युला आहे बघा 1 upon s ठीक into f of s ठीक आहे 1 upon s into f of s आणि आन्सर काय होणार मग याचं s s कट होणार आन्सर होणार 1 upon s square plus a square. या पद्धतीने या प्रॉपर्टीचा यूज आपण करणार आहे. Just for the sake of understanding this property. Simple example of nature. Last, that is sixth property. Okay, आता एक जनरलायझेशन पण लिहून द्या. जनरलायझेशन 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 काय लॅपलास ऑफ दिस इज इक्वल टू 1 upon s f of s. आता बघा मी लिहितोय लॅपलास ऑफ ब्रॅकेट मध्ये इंटिग्रल 0 टू t इंटिग्रल 0 टू t इंटिग्रल 0 टू t असं n टाइम्स असं किती वेळेस n टाइम्स. दिस इज कॉल्ड एज मल्टिपल इंटिग्रेशन. ट्रिपल इंटिग्रेशन आहे. हे ट्रिपल इंटिग्रेशन आहे. इथं 4 3 असं असू शकतं. ठीक आहे. डबल इंटिग्रेशन ट्रिपल इंटिग्रेशन सो दॅट इज द कन्सेप्ट इन इंजिनिअरिंग M1. या ठिकाणी फक्त एवढं लक्षात घ्या की दिस इज मल्टिपल इंटिग्रेशन 1 टाइम 2 टाइम 3 टाइम्स आणि पुढे असेल f of t dt. हे सिंगल इंटिग्रेशन होतं. या ठिकाणी मल्टिपल इंटिग्रेशन आहे n टाइम्स आणि f of t dt then this is equal to ज्या पद्धतीने सिंगल इंटिग्रेशन मध्ये 1 upon s होता इथं मल्टिपल इंटिग्रेशन आहे n टाइम्स. So it will become 1 upon s raised to n into f of s. So this is a multiple integration. So just for example, म्हणजे सपोज डबल इंटिग्रेशन असेल तर 1 upon s square, ट्रिपल इंटिग्रेशन असेल तर 1 upon s cube, n टाइम्स असेल तर 1 upon s raised to n, using the same concept. Now let us see next property, that is multiplication by t. That is the last property. Then मग आपण यांचे प्रॉब्लेम्स घ्यायला सुरुवात करूया. ठीक. So multiplication by t. स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. Okay, so property number 6, multiplication by t. So in this case, if Laplace of f of t is equal to Laplace f of s, then Laplace of t into f of t. Laplace of t into f of t is equal to minus d ds of f of s. So that is the property. व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या, लगेच लर्न करून टाका. मल्टिप्लिकेशन बाय जसं डिव्हिजन बाय टी मध्ये काय होतं इंटिग्रल होतं. ठीक आहे. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन बाय टी मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे.
So Laplace of t into f of t equal to minus dds of f of s. एक एक्झाम्पल घेऊ किंवा याचं जनरलायझेशन आपण अगोदर लिहून घेऊया जसं मागच्या केस मध्ये लिहिलं जनरलायझेशन Laplace of t raised to n into f of t. Laplace of t raised to n into f of t is equal to minus